मला तुम्हा सगळ्यांना खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं. तुम्हाला पटणार नाही पण टीमच्या भल्यासाठी मी टीम सोडून चालले. काय? का? अगं मीनाच्या बोलण्यात तथ्य आहे. मी इथे आल्यापासून वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागलेत आणि इथे जे काही घडतं ना ते माझ्या पप्पांमुळे आणि त्यांच्या राजकारणामुळे त्याची जबाबदारी माझ्यावर येते. डोक्यात काय तुझ्या? माझ्या पप्पांनी माझं नाव दुसऱ्या कबड्डी संघात टाकलंय. काय? कुठल्या? MKS मुंबादेवी कबड्डी संघ. बघ अरुणा, मी तुला सांगत होते ना माझी टीप खरी आहे. अरे मला समजून घ्या, माझा नाईलाज आहे. नाईलाज हा शब्दच चुकीचा आहे. जगात अशक्य काहीच नाही. इथं तुमच्यात हिंमत असते किंवा नसते. नाहीये माझ्यात हिंमत. वैताग आला मला सगळ्याचा. मग तू जा. परिस्थितीला सामोरं जायची हिंमत नसेल ना तर जा. शेवटचं बाय करायला आली होतीस ना, तर बाय. थांब शिवानी, तुम्हाला सगळ्यांना वेळ लागलाय का? वेळ लागलाय तुम्हाला? आणि तू कुठे जायचं नाहीयेस, कळलं तुला? तू नाही जाऊ शकत. तिने तुला मदत केली म्हणून द्विधा मनस्थितीतच ना? नाही हो, आपण सगळे मिळून तिचे पैसे परत करू. शिवानी, चल रे, उठ उठ. पप्पा झोपू द्या ना मला. सुरू झालं का लोळत पडणं? जायचं नाही प्रॅक्टिसला? तो कोच काय घरी येऊन शिकवणार आहे का तुला? मला नाही जायचंय प्रॅक्टिसला. का? कारण मला नाही जावं असं वाटत आहे. हे बघ, नॅशनल कॅम्प संपेपर्यंत एकही फालतू कारण नकोय मला. फालतू कारण नाहीये पप्पा. तो कोच माझ्या गेम मध्ये काहीच इंटरेस्ट घेत नाही. तुम्ही सांगितल्यापासून मी रेग्युलरली जातोय प्रॅक्टिसला आणि तेही वेळेवर. माझा परफॉर्मन्स पण सुधारलाय. तरी मी वशिल्याचा टट्टू आहे असं तो सगळ्यांमध्ये दाखवून देतो. तू हे सगळं खरं सांगतोयस मला? तुम्ही हवं तर राहुलला विचारा. त्याला तर कोचने त्यांची बॅटच गिफ्ट दिली आहे ना. आणि मलाही अशी तुसड्यासारखी वागणूक. ठीक आहे, त्या कोचचं काय करायचं मी पाहतो. नको प्लीज. तो अजून राग काढेल माझ्यावर. त्याचं काय करायचं मी पाहतो म्हटलं ना तुला. तू रेग्युलरली ग्राउंडवर जा आणि या केवळ प्रॅक्टिसला न जाण्यासाठी सांगितलेल्या सबबी आहेत असं जर मला कळलं ना तर घरातनं लाट मारून बाहेर काढेन तुला, लक्षात ठेव. भाऊ, मी प्रत्येक वेळा सांगत होते तरी ह्या सगळ्या शिवानीचीच बाजू घ्यायच्या. अरे यार, एवढी काय ग्रेट प्लेअर आहे ती. अरुणाला जास्तच पुळका तिचा. झालं बोलून? हो भाऊ, तुम्हाला पटतंय ना माझं सगळं? निघ आता, घरी जा. भाऊ, काय झालं? काय? त्या शिवानीच्या अर्धही तुला खेळता येत नाही आणि तू तिच्याबद्दल बोलतेस. मला 1000 वेळा सांगितलंय एकमेकीच्या खेळाबद्दल कॉमेंट्स पास नाही करायच्या. कळत नाही का तुला? भाऊ सॉरी. काय? निघ. भाऊ, कोण होते ते? भाऊ, ते मैदानावर राडा झाला. त्या सिक्युरिटी गार्डनं मारलंय. कोणी? काय माहिती कोण माणसं होती. कधी पाहिल्याचं आठवत नाही त्यांना, पण चेहरे लक्षात आहेत माझ्या. अरे मग धरून हाणायचा ना. अहो, हाणलं असतं तिथे, ते पळून गेले. कसे गेले तू? भाऊ थांबा, अजून पोरांना घ्यायचं का बरोबर? चला, पोरं हे आहे ना. चल तू. अहो भाऊ, माणसांना कोण पोरं पाहिजेत? मी आहे ना. भाऊ, तुम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवलंय. काय झालं? त्या मैदानावरच्या सिक्युरिटी गार्डला मारहाण झाली आहे. त्या प्रकरणी विचारपूस करायची आहे. ज्यांनी मारहाण केली त्याला पकडा ना, मला काय? मी तिकडेच चाललोय. भाऊ शांत व्हा, भाऊ शांत व्हा. 10-15 मिनिटाचं काम असेल. हा, तुम्ही चला बरं माझ्याबरोबर. आणि हो भाऊ, ते टाकून द्या. चला. तू ग्राउंडवर जा, मी जाऊन येतो त्यांच्या.